नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकनची एक छान गावरान अशी रेसिपी करणार आहे। चिकन बॉयलरच आहे, पण रेसिपी खूप सुंदर करणार आहे आणि खूप सोपी करणार आहे। तर चला मग पाहूया आपण चिकनची रेसिपी। हे पहा, या ठिकाणी हे आपण चिकन असं शिजवून घेतलेलं आहे। हे भाजीसाठी हे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे आपण हे पहिलेच चिकन शिजवून घेतलेलं आहे। प्रथमतः 2 चमचे आपण या ठिकाणी मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे। 2 ते 2.5 चमचे टाकले तरीही चालतं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा थोडासा टोमॅटो, त्यानंतर आपण चवीपुरते हे मीठ घालणार आहे। त्यानंतर आपण ही हळदी या ठिकाणी ऍड केलेली आहे। आणि हा स्मॅशर याने आपण हे प्रथम मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बारीक करून घ्यायचं एकदम एकजीव। एकजीव करत असताना यामध्ये ही जी बेडगी मिरची आहे ती 2 चमचे ऍड करायची। कारण बेडगी मिरचीने भाजीला खूप चांगला असा लाल कलर येतो। वाटण वगैरे म्हणजे लसूण सोलणे वगैरे, कोथिंबीर मिसणे हा काही प्रकार आपल्याला याच्यामध्ये करावाच लागत नाही। आपण खूप सोप्या पद्धतीने 1-2-5 मिनिटांमध्ये ही भाजी होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे। त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण टाकणार आहे लसूण पेस्ट। ही लसूण अद्रक पेस्ट यामध्ये गेलेली आहे। आणि हे पहा, हे सवाई कंपनीचं वाटण 20 रुपयाला येतं फक्त हे वाटण। याला आपण थोडंसं ऍड करायचंय चांगली टेस्ट येण्यासाठी। हे पहा, थोडंसं आपण ऍड केलेलं आहे, म्हणजे अर्ध पण नसेल कदाचित। एकजीव असं पुन्हा करून घ्यायचंच आहे त्याला। एकदम मित्रांनो सोपी रेसिपी आहे। त्यासाठी काय कुठले हॉटेलचं प्रशिक्षण वगैरे काही घ्यायची वगैरे काही गरज नसते। खूप छान छान रेसिपी आहे, सोप्या आपण तुम्हाला दाखवणार आहे। हा पहा, लकीचा चिकन मसाला कुठल्याही चिकनच्या दुकानामध्ये मिळतो, हा ऍड करायचा आहे। याच्यामुळे भाजीला आणखी चांगली टेस्ट येते। चिकन मसाला पण ऍड केलेला आहे। थोडासा गोडा मसाला अंबारीचा, हा थोडासा, एकदम थोडासा। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे, 1 चमचा। हा कांदा लसूण मसाला आहे। हे पूर्ण आपण आता याच्यामध्ये आपण 1 चमचा आपण याच्यामध्ये तूप ऍड करणार आहे गोविंदचं। हे पूर्ण असं आपण याच्यामध्ये तूप ऍड केलेलं आहे। तुपामुळे हे चिकन पचण्यास आणखी चांगलं होतं आणि त्याची टेस्ट पण चांगली येते।
आता हे पहा, आपण हे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. आपण हे ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला लगेचच दिसेल भाजीला पण कलर वगैरे कसा येतो. आणि ही कोथिंबीर, हे पहा, जर कुणाला मालवणी सुक्क करायचं असेल तर तुम्ही यालाच वरून पाण्यावरती ताट वाफलून, म्हणजे ताट ठेवून जर याच्यामध्ये पाणी टाकलं तुम्ही, यालाही सुक्क मालवणी तेही करू शकता. आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे, जे की आपण हे पिवळं पाणी त्याचं ऍड केलं तर चांगली टेस्ट लागते. थोडासा कट. हे पहा कसा छानसा कलर आलेला आहे भाजीला. आपण ज्याला मराठीमध्ये भाजी कडणे हा प्रकार म्हणतो तो चालू आहे. त्यानंतर एक 5 मिनिटानंतर चांगली भाजीला उकळी होऊ द्यायची आणि त्यानंतर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने जेवण करू शकता. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून या ठिकाणी थांबवतो. व्हिडिओ आवडला शेअर करा नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.